महाविकास आघाडीचे कोल्हापूर दक्षिणचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील आणि कोल्हापूर उत्तरचे उमेदवार राजेश लाटकर यांच्या प्रचारार्थ कसबा बावड्यात जाहीर सभा घेण्यात आली। या सभेत बोलताना राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी मोदी सरकारवर आणि महायुतीवर सडकून टीका केली। लोकसभा निवडणुकीत 400 पार म्हणणाऱ्यांना जनतेनं त्यांची जागा दाखवली। राज्यात शेतकरी सुखी नाहीत, व्यापारी सुखी नाहीत, कोणताही घटक सुखी नाही। अशा काळात महायुतीच्या सरकारकडून धार्मिक ध्रुवीकरण केलं जातंय। सबका साथ सबका विकास म्हणणाऱ्यांनी फक्त काही उद्योगपतींचाच विकास केलाय। सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग करून विरोधी पक्षाच्या नेत्यांना भीती घालून भाजपमध्ये घेतलं जातंय। महाराष्ट्र आणि झारखंड राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशाचं राजकारण बदलेल असं सांगत महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार बहुमतानं सत्तेत येईल असा विश्वास पायलट यांनी व्यक्त केला। लेकिन आज जरूरत इस बात की है कि देश को नई दिशा देनी है। आज हम संकल्प लेकर आए हैं कि महाराष्ट्र के माध्यम से पूरे देश में संदेश जाएगा कि डराने से, धमकाने से, बांटने और काटने की बात करने वाले। मैंने बोला योगी जी के स्टेटमेंट के ऊपर, योगी जी बोलते हैं बटोगे तो कटोगे। मैंने कहा बोलना चाहिए पढ़ोगे तो बढ़ोगे। बच्चों को यह तालीम देनी है, शिक्षा देनी है। चुनाव का समय आएगा तो फिर वही भाषण। कोई किसान, खेती, निवेश, सड़क, रोजगार, उद्योग, बीज, खाद, तेल, पानी, कुछ नहीं। हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, मंदिर मस्जिद, मंदिर मस्जिद, हिंदुस्तान पाकिस्तान। अभी उप मुख्यमंत्री ने भाषण दिया कि हम पाकिस्तान में जाके तिरंगा फहराएंगे। किसने रोका है उनको? आपकी सरकार है, आप जाओ करके दिखाओ। इंदिरा गांधी प्रधानमंत्री थी जिस समय पाकिस्तान के 2 टुकड़े हुए थे। भाजपा के नेता पाकिस्तान गए और जिन्ना की कब्र पे जाकर हम उनकी बड़ाई कर आए। एल.के. अडवाणी साहब, पठानकोट में हमला हुआ, पाकिस्तान की आईएसआई को हिंदुस्तान बुला के जांच की जिम्मेदारी किसने दी है? बीजेपी सरकार ने दी है। 10 साल मनमोहन सिंह प्रधानमंत्री रहे, कभी पाकिस्तान नहीं गए। हमारे प्रधानमंत्री नवाज शरीफ जी के शादी में पहुंच गए साड़ियां लेके, तोहफा देने के लिए। फिर पुलवामा हो जाता है। ये बोलते क्या है और करते क्या है? आपको सोचना पड़ेगा, अपने आप से सवाल पूछना पड़ेगा। गैस का सिलेंडर 450 रुपए का था, छाती पीटते थे सड़क पे आके भाजपा के नेता। आज 1100 रुपए का हो गया है। चुनाव के 1 महीने पहले आप लाडली बहना चालू करते हैं, 1500 रुपए देने की बात करते हैं। 1500 रुपए दे रहे हो और दूसरी जेब से कितना ले रहे हो? गैस का सिलेंडर, जीएसटी, महंगाई आसमान छू रही है। कितने चतुर लोग हैं। किसान सम्मान निधि दे रहे हैं और किसान की कमर टूट रही है। समर्थन मूल्य तो गायब हो गया। अभी तक महाराष्ट्र सरकार ने फसल की खरीद चालू नहीं करी है। इनको एक्सपोज करने के लिए, देश में संदेश देने के लिए कि स्वच्छ राजनीति हो, पारदर्शी राजनीति हो, अच्छे लोगों को, अच्छी सोच को, अच्छे उम्मीदवार को आप लेकर जाओ। महाराष्ट्र में एमबीए के तमाम उम्मीदवार, हमारा प्रचार, हमारे नेता जो बात बोल रहे हैं। अभी उद्धव ठाकरे जी आए थे, कुछ सोच के उन्होंने बोला बंटी पाटिल जी को, पूरे जिले की जिम्मेदारी बंटी पाटिल को देके गए। वो क्यों देके गए, क्यों दिया? वो भी जानते हैं जो जनता के बीच में रहेगा, सत्ता में हो, विपक्ष में हो, लोगों को साथ जोड़कर रखेगा, तोड़ने की जगह जोड़ने का काम जो करेगा। चाहे खरगे साहब हो, प्रियंका जी आई थी, राहुल गांधी हो, हम सब चाहते हैं ऐसे जो नेता हमारे बैठे हैं इनको ताकत देने का काम करें। खासदार महाडिकांनी माझा भांगही कुणी वाकडा करू शकत नाही असा इशारा रविवारी एका सभेतून दिला होता। त्याला प्रत्युत्तर देताना कोल्हापुरातील जनतेनं 2019च्या लोकसभा निवडणुकीत तुम्हाला 2,70,000 मतांनी विस्कटून टाकलंय असा टोला आमदार सतेज पाटील यांनी लगावला। एक विद्वान राज्यसभेचे खासदार महिलांचा अपमान करताना या ठिकाणी दिसतात। एक विद्वान महिलांचा अपमान करणारे खासदार या राज्यसभेवरचे दिसतात। आज सुद्धा ते आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांना या ठिकाणी म्हणले माझा केसाचा भांग का काय ते म्हणले ना, केसाचा भांग सुद्धा या ठिकाणी करणारा, विस्कटणारा किंवा कोण या ठिकाणी जन्माला आलेला नाही। मी त्यांना सांगू इच्छितो, तुमचा भांग विस्कटायचं काम 2,70,000 मतांनी या कोल्हापूरच्या जनतेने केलं।
या कोल्हापूरच्या जनतेनं 2,70,000 मतानं तुमचा भांग विस्कटलाय, केस विस्कटल्यात, जे काय इस्कटायचं ते इस्कटले. हे कोल्हापूर आहे, हे कोल्हापूर आहे, हे कोल्हापूर आहे. एकदा ठरवलं इस्कटायचं तर बघा मागं पुढे या ठिकाणी बघत नाहीत. एकदा ठरवलं विस्कटायचं की मग किती कोण बी येऊ दे, कसं बी येऊ दे, उजवीकडनं येऊ दे, डावीकडनं येऊ दे, पुढनं येऊ दे, हाय काय करत नाही कोल्हापूरवाले. आणि म्हणून हे आपलं धमकीची भाषा, हे असली अरेरावीची भाषा ही कोल्हापूरमध्ये या ठिकाणी चालत नाही. तुम्ही कोल्हापूरचे नाहीत, तुम्ही कोल्हापूरमध्ये असली अरेरावीची भाषा कशासाठी करता असा प्रश्न या ठिकाणी आहे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की या ताकदीनं या सगळ्या निवडणुकीला सामोरं जाणं तुमची आमची सर्वांची जबाबदारी असणार आहे. राजू लाटकर हा सामान्यांचा कार्यकर्ता आहे, सामान्यांचा आमदार या ठिकाणी होणार आहे, मोटरसायकलवरनं फिरणारा आमदार होणार आहे. आता कदमवाडीमध्ये माझं भाषण झालं, तिथं मी एक किस्सा सांगितला, तो इथं सांगतो. कदमवाडीतले इच्छुक उमेदवार मुख्यमंत्र्यांच्याकडे गेलते, हे राज्यसभेचे खासदार त्यांच्याबरोबर होते. तिथे एक आजी आणि माजी खासदार राहत होते आणि आजी आणि माजी खासदारासमोर विद्यमान राज्यसभेचे खासदार म्हणायचे, साहेब यांनाच तिकीट दिलं पाहिजे. आणि 10 मिनिटं अर्धा तास त्यांच्याबद्दल बोलायचे. ते उठून बाहेर आले की म्हणायचे माझ्या पोराला द्या. आता त्या बैठकीला मुख्यमंत्री महोदय, त्या बैठकीला एक विद्यमान खासदार, एक माजी खासदार, इच्छुक उमेदवार आणि हे खासदार. आता या 5 मधल्यानेच कुणी तर बाहेर सांगायला पाहिजे, दुसरं कोण सांगणार? म्हणजे केसानं गळा कसा कापायचा स्वतःच्या पाहुण्याला सुद्धा या माडकांनी सोडलेलं नाही, स्वतःच्या पाहुण्याला सुद्धा या माडकांनी या ठिकाणी सोडलेलं नाही. आज ही माडिक कंपनी आज आमच्याकडं मतं मागण्याचं काम या ठिकाणी करते. खालच्या पातळीवर या ठिकाणी टीका करतायत, काय हरकत नाही. बंटी पाटील समर्थ आहे, जेवढी दगडं मारचीला तेवढ्या ताकदीनं बंटी पाटील उभा राहील, हे मला मुद्दामून आपल्याला या ठिकाणी सांगायचं. जेवढं मला अडचणीत आणचीला तेवढं मी स्प्रिंग सारखा या ठिकाणी उभा राहणार आहे, हे या ठिकाणी लक्षात ठेवा. या कोल्हापूरमध्ये इतिहास मला घडवायचा आहे. या कोल्हापूरमध्ये एक राजू लाटकर सारखा सामान्य कार्यकर्ता मला आमदार निवडून द्यायचा आहे. त्यामध्ये तुमचा आशीर्वाद पाहिजे, तुमची ताकद पाहिजे, तुमचं बळ पाहिजे. खासदार शाहू महाराज छत्रपतींनी राजू लाटकर सारख्या सामान्य उमेदवाराला निवडून देऊन कोल्हापुरात एक इतिहास घडवावा असं आवाहन केलं. यावेळी माजी नगरसेवक मोहन सालपे, भारती पोवार, दीपक क्षीरसागर, विलास दाभोळकर, सुनील पोवार, हर्षल सुर्वे, अक्षय खोत, राहुल माळी, मेघा माळी, प्रशांत पाटील, आनंदा करपे, राहुल आळवेकर यांचीही भाषणं झाली. या सभेला काँग्रेसचे महाराष्ट्र सहप्रभारी काझी निजामुद्दीन, आमदार हसन मौलाना, निरीक्षक सुखवंत सिंह ब्रार, डी.वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी. पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष आर.के. पोवार, श्रीराम सोसायटीचे चेअरमन संतोष पाटील, आपचे संदीप देसाई, कॉम्रेड अतुल दिघे, कॉम्रेड रघुनाथ कांबळे, कॉम्रेड दिलीप पवार, माजी महापौर वंदना बुचडे, स्वाती येवलुजे, माजी नगरसेवक डॉक्टर संदीप नेसदार यांच्यासह माजी नगरसेवक, महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.